झाड कशी आहेत माहित आहे तुम्हाला? हे वय हा? आपल्या घरापाशी आहे तसलं का काय खजूर घरापाशी? खजूरचं आहे खजूर शेंगाड असेल शेंगाड. आमचा खुशा ट्रिपच्या ह्यात गाणं म्हणतोय. म्हण रे खुशा. मैं तो तेल की चोली, मैं तो पाले चोली, मैं तो तेल की चोली, मैं तो पाले चोली, परवानी परवानी नाले चोली, नन्नाले नन्नाले नन्नाले. तिथं करायचं ना गाणं आपल्याला धबधब्यापाशी पाठ करायचं करून ठेवलंय पोरीना. म्हैसूर 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 आलं काय एकदा बोर्ड? म्हैसूर आपल्या मुक्कामाचं ठिकाण आहे त्यामुळे दिसलेलं आहे आपल्याला. एकदा आलं ना? आलं हा म्हैसूर एकदा आलं बघा ठिकाण. ओळखीचं नाव दिसलं ओळखीचं नाव दिसलं. आता इथनं जायचं सरळ आता कच्च्या रस्त्यानं. कच्चा कच्च्या रस्त्यानं जात जात ही असली बाग सापडली बघा आम्हाला. नारळाच्या आहे का शेंदराच्या आहे बघू जरा. काय काय माहित काय आहे. योगी त्याला येतो तुला दाखवतो ही सगळी बॅग. एक नंबर. हा खजूर आहे ना? बघ ही सगळं खजूर नारळ इकडे बागत ये लवकर पडदेशी. कसली बॅग आहे बघा. एक नंबर आहे का? कसलं एकदम निसर्गरम्य वातावरण. या ही आपली गाडी आणि हे आपलं लोकेशन डेंजरमध्ये झालं बघितलं. चला आता पुढं. जरा महिन्याला चारू की जरा काहीतरी. देखो कितना बैठता है, कितना बैठता है देखो. फुल कर दो. हाँ डीजल जितना बैठता है उतना. देखेंगे 3000 बैठता है का 4000 बैठता है. असं वाचावं लागतंय. असं वाचल्याशिवाय गाडी पळते का? हा औ मग काय तर असं वाचल्याशिवाय गाडी पळते का? आता किती हजार झाले? 7 झालं. अजून पोचायचंय. अजून जागेवर पोचायचं. तर 6000 म्हणजे आता 3000 खाल्ले. आता 4000 टाकले आपण. टाकले म्हणजे आता 4000 मध्ये किती पळते बघू आपण. आता किती वेळा टाका लागतंय. हा मग काय तर महिना फुल केले 4000 मध्ये आवा. आता वाजले संध्याकाळच्या 5:30. तर जरा चहा नाश्ता करू जरा. अजून 101 म्हणजे 100 किलोमीटर राहिलं म्हणलं चालतंय. जवळ जाय आपण मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यामध्ये. बघा इथं आहे का कशी नाव आहे दुकानाची बघा. त्याला काय तर चहा नाश्ता काय तर करूया मस्तपैकी. हे चला चहा नाश्ता काय तर सांगतो तुम्हाला. वांगाळ्याचा अवतार झालाय तुमचा. जरा फ्रेश करू जरा तुम्हाला. चला 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 चला. हे धरा लवकर. चाय पिओ. चाय मस्तपैकी नातखोळा चाय. पावले पावले पाव 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 पावले पाव. कैसा है पाव? बायको को ले पाव. लेव माय मेरा ये का. हे असा घ्यायचा. याचा तोडायचा. याचा घालायचा. हा आणि असा बसा झाला. हे लेकरांना शंभू कबाळ घेतलं. त्यात काय काय कुरकुर बिरकुर आहेत. चला रे बसा लेकरांनो. उशीर व्हायला लागलाय. अंधार पडायला लागलाय. आता झालं. आता 98 किलो राहिलं. किती? 98 सगळं किलो. आकडं गायब झालं सगळं त्याच्यामुळे. गायब झालं. पुढं बाबा थोडं आहे आता. होय 98. आता राहिले फक्त 50 किलोमीटर मोजून. आणि एकच गाडी आहे आपल्या पुढं. फक्त मोजून एक ना महाग. कुणाची पुढं गाडी आहे. फक्त मोजून एक गाडी राहिली. ब्या वाटाले का? आणि अंधार बी आहे. अंधार बी आहे. हा ब्या वाटाले का? येते की एक गाडी. एक आली वा पुन्हा. काय घ्यायचं का? आता बघा एंट्री घ्यायची आपल्याला. 14 किलोमीटर राहिले आपलं. तर हे ब्रिज लय महत्वाचं आहे. इकडून गाडी बेंगलोर रोड निघते. इकडून गाडी म्हैसूरला जाते आता सरळ मार्गी. ही बोगदा लय महत्वाचा आहे. इतकं महत्वाचं आहे काय विचारू नका. आता मी सांगत बी ना तुम्ही विचारू नका अजिबात काय सुद्धा.
च्या मारी इथून तिथून आलो आणि इथं आणि नारळ. इथून येऊन अडकलो म्हैसूर मध्ये. एवढी गर्दी आहे ना, काही विचारू नका. पाक ट्रॉफिक जाम झाले, काय सुद्धा राहिलं नाही का नाही का. मग काय तर चांगलं किती मिनिट लागतंय म्हणते. 9 मिनिटं. हा 10-15 मिनिट लागते म्हणते, 9-10 काय असेल ते. पण लय ट्रॉफिक जाम झालं. त्या मग दाखवलेल्या पुलापासून जाम आहे ते, पाक दम खात नाही. विषय काय नाही, इथं जरा ब्रिजचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे सगळी गर्दी व्हायली. बाकी काय विषय नाही. मोठा झाली, पूल बांधव सुटली हा गर्दी आता. सुटली गर्दी. मोठा पूल बांधत चालू, त्यामुळे वाहन इकडे तिकडे सुटायला येईल. त्यामुळे एवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी काय विषय नाही. आम्ही रूम हुडकायला लागलो. काय म्हैसूर काय म्हणता, एवढं मोठं शहर आहे बाबा बाबा बाबा, काय विचारू नका. डेंजर मोठं. एवढं मोठं आहे, काय विचारू नका. लय मोठं प्रत्येक चौकात काय लावले सिग्नल आहे तो, लय मोठं. आता बघू काय का होतंय का. बघा पहिलं फक्त 3 किलोमीटर राहिले. ही सिटी तर बघा कसली मोठी आहे. बघाल तिकडे सगळं पसरलेलं आहे का. लय मोठी सिटी आहे, लय म्हणजे लय. तुम्हाला सांगतो अशा अपघात चालू आहे. धड लोकेशन बी सापडी ना, काय बघायला बी काय नाही. म्हैसूर मध्ये काय माहित असलं आपल्याला काय दिसलं नाही बाबा रोडनं. तर होय गार वातावरण आहे का कुठं, धोका आहे का, पाऊस आहे का. म्हैसूर मध्ये तर काय नाही. हा मग आपल्याला काय मार्ग आहे का, आपल्या केरळचा मार्ग आहे. मग इथं जरा हॉटेल भेटलंय येडवाकडे कस तरी होय. हा परवडतं का नाही बघू. आपल्याला पण इथनं परत पुढं जायचंय. हीच रोड आपला कोचीला जायचा, त्याच्यामुळे काय अडचण नाही. इथं बघतो आता किती रुपये काय रेट, आणि त्याच्यानंतर ठरवूया कुठं जायचंय, राहायचंय, जेवण करायचं. आपल्याला लय काम आहे होय. आज सिटी एवढी मोठी आहे, एवढी गर्दी आहे, काय सांगू नको होय. चला एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आता मुक्काम करायचं आहे. हॉटेल तर बघा किती मोठं आहे, कसं आहे. खोळ्यांनो रूम तर बघताल ना, 5 स्टार रूम घेतली. 5 स्टार कसली कसली 5 स्टार रूम घेतली आपण. नाही 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 लोक काय म्हणते ते आपल्याला गेले जर ते बरेल माहिती आहे का. हे जातंय साधी रूम घेतय 5 स्टार म्हणते, असं म्हणते ती मला. हे काय 5 स्टार आहे काय म्हणते ती. पण ही रूम जर बघतील ना, हॉटेल 5 स्टार आहे. हा तर आता आपण पोचलोय रूम मध्ये, म्हणजे रूमच्या बाहेर पोचलोय. तर ही बिल्डिंग बघ, एवढी मोठी बिल्डिंग आहे. कसली बिल्डिंग आहे बघी, नावावर न ओळख मग बिल्डिंग कसली असेल. आता तुम्हाला काय दाखवलं नाही बरं का, मी माझी बघून आलोय. रूम बघताल ना उड्या हाणचाल मोठ्या मोठ्यानं. कशा मोठ्या मोठ्यानं. तर चला काढा बॅग, काढा बॅग काढा. ही आपल्यासारखी सोनेट गाडी सेम टू सेम. ही आपली गाडी इथं पार्किंग केली. ही हॉटेल आहे. किती मजला आहे, 1 2 3 4-5 मजली हॉटेल आहे. आणि पार्किंग बी भली मोठी सापडली आपल्या इथं. कसं आहे गच्च भरून पार्किंग, कसं आहे मस्त मोठा दरवाजा. किती बी लावाय गाड्या का, कसला टेम्पो लावा नंतर लागणार होराटा टेम्पो लावा घ्या जातील त्या गाडीत. ती पण आपल्या गाडीसारखी गाडी आहे. घ्या की आता बंद करा की. हा काय घेऊ, अहो एक एकाच काढावं लागेल बॅग. बरोबर चालतंय, ठीक आहे चला काढूया. काय झालं शिवानी, एवढी मोठी बिल्डिंग आहे बघा बाहेर साईडनं. आता मी रूम बघून आलोय आतनं. बायकोला म्हणलं चल तुला दाखवतो रूम 1 नंबर आहे. तर कपडे चोपडे काढायला लागले का नाही का. हा इडी झाली पाहिजे आतमध्ये शिवानी. तो अशा उड्या मारल्या पाहिजे असली रूम आहे. चिकनी झार नाही की आपली. विषय नाही, लय बेकार विषय आहे. लय भारी रूम आहे. खुशे 2 बेड आहेत, 2 बेड 2 आहेत. इकडे एक तिकडे एक, 2 बेड आहेत. चला मग जाऊया रूम मध्ये. 5 मजली बिल्डिंग. चला 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 पाठदिशी. माझ्याकडे एक बॅग आहे बघा, ह्यांच्याकडे एक बॅग आहे, ह्यांच्याकडे एक बॅग आहे. देऊ का माझी घेतली. चला आता इथं भलं मोठं झाड आहे. तिकडून ह्या बोळात रस्ता आहे बरं का, पण इकडून नाही जायचं आपल्याला. जरा मस्त पटांगणा लॉक. हा लगेच हे बघा महिना लॉक संपला विषय. चला ह्या इकडून जायचं आपल्या उद्या सकाळी. इकडं सरळ मार्गी. आता इकडं जाऊ. चला मंडळी चला. येऊ की तातू करत नाही ब्लॉग. परत करू दे याला. चल शिवाने चल 1 नंबर हॉटेल आहे. चला करते काय. चला यो काही युवराज आहे, युवराज. चलो अंदर शिवाने चलो. चलो चलो.
चला योगिता करायला ब्लॉक. चला योगिता ब्लॉक करायला लागली. बाजारात पिशवी आणली का शिवाने? हा चल ते काका सोडायला आपल्याला. चल हां नव्हत्या सगळं लावलं तुम्ही का? चलो लिफ्टन जायचं खुश आहे मग. हां मग लिफ्टनं चला लिफ्टनं. नाद करा ना तुझा. हा लिफ्टची रूम भेटली या. हा चला चला भैयाची स्माईल. अयो इस्कोला गाडाला तो लाईफ जिंगाला आला. पंखा बिंका लावला ना का तुम्हाला? मराठी कळतंय का? ऍक्शनवर काम. चला उतरा कोपऱ्या उतरा. इकडे 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 इकडं इकडे इकडं बघा इकडं रूम आहे आपले. इकडं गाडी आहे मस्त. इकडं रूम आहे आपली. हा ही रूम खुशी ओळखायची रूम. हा हे रूम ओळखा. चला आपली आपली 1 नंबर रूम मध्ये आणलं होतं मला 5 स्टार. चलो ही आपला नंबर बिंबर सगळं आहे. कोड न उघडते कोड न